मग ते ₹50 गॅपसाठी वडिलांनी गाव सोडलेलं. जसं आता सध्याची मुलं खेळण्यासोबत खेळतात, तर आम्ही म्हणजे माती, विटा ह्यांच्यासोबत खेळलेलं, आयुष्य गेलेलं. मग आम्ही असं शाळेमध्ये टॅगलाईन झालती, की ससाने म्हणलं ब्रँड झाल्यासारखं. ते बरं. टॉपर आहेत. कच्चे घर असायचे, तिथंच विटा थापायच्या. 5:30 ते 8:30 पर्यंत थापायचं. त्यानंतर शाळेत जायचं. अंघोळ वगैरे करून 10 वाजेपर्यंत शाळेत. महाजन विटभट्टीमध्ये 10वी पर्यंत लाईट नव्हती तिथं. बरं. आणि आम्ही काय करायचो, रॉकेलच्या चिमणीवर अभ्यास करायचा. आणि ते चिमणीचं एवढं इन्फेक्शन, सकाळी उठलं नाकात असं बघितलं काजळी तयार व्हायची बरोबर. अभ्यास करून करून. येस. पण माझे 10वी पर्यंत काहीच नव्हतं. मोबाईल घरी नव्हता. फोन यायचा शेजारच्या ह्याच्यावर यायचा. घरी टीव्ही, लाईटच नसली टीव्हीचा विषय टीव्हीचा नाही. विषयच म्हणजे नाही. जे सुखसुविधा होत्या काहीच नव्हत्या. फक्त आमच्या खानदानात म्हणलं तर 10वी पास पहिला मी आहे. बरं. त्यानंतर ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर समाज कल्याण हॉस्टेलला नंबर लागला. राहण्याची सोय झाली. तिथं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. एकंदरीत म्हणजे एक प्रतिकूल परिस्थिती प्रत्येक जागेवर खचखळली. आणि ज्यावेळेस आम्ही विटभट्टीवर राहिला होतो, मला ते परिस्थिती, कारण तिथं उपरे म्हणून होतो आम्ही. म्हणजे गाव नव्हतं आमचं, दुसऱ्या गावात जाऊन राहायचं, तिथले प्रस्थापित काहीतरी चेष्टा करायचे. ह्या गोष्टीमुळे कुठेतरी मनाला कुठेतरी खोचल्या होत्या. मग वडील घरचे म्हणजे आई-वडील दोघं विटभट्टी थापून घर चालवत होते. त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे मी लास्टच्या सेमिस्टरला कॉलेजच स्किप केलं. म्हणजे डायरेक्ट विटभट्टीवर गेलो. 1 महिनाभर मी आळं थापून, म्हणजे आईचं आणि माझंच गार, वडील निवांत. म्हणजे कॉलेज करायचं, सोयाबीनचं गुत्त आलं ग्रॅज्युएशनला, की एक 10-15 दिवस सुट्टी मारायची कॉलेजला हां. आणि गुत्त काढायची. 10-15-10,000 सीझन झालं, पुढचे 7-8 महिने चालायचे व्यवस्थित. बरोबर. मग जे आता जर वडील म्हणजे आमचं घर म्हणलं तर गावामध्ये दखलपात्रच नाही मुळात. कुणी दखल घेण्यासारखं काहीच नव्हतं आमच्याकडे. बरोबर. म्हणजे दखलपात्र आम्ही समाजात बी नव्हतो, पाहुण्या रावळ्यात बी नव्हतो. जर आपल्याला समाजामध्ये स्थान मिळवायचं असेल, रुतबा मिळवायचा असेल, एक दखलपात्र जर व्हायचं असेल, तर वर्दीशिवाय मला वाटत नाही दुसरी पोस्ट मिळवून देणार होते म्हणून. अभ्यास कुठे केला? गावातच सर. आजपर्यंत रेकॉर्ड आहे सर. कुठल्याही बी प्रायव्हेट लायब्ररीला जायचं, माझं नाव शोधायचं, कुठंच नाही. ग्रामपंचायत लायब्ररीला बसून अभ्यास केला. बरं. रुपया घालवलेला नाही. म्हणजे त्यांनी त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट गहाण ठेवला म्हणता येईल माझ्यासाठी. आणि माझ्या म्हणजे हे होतं, कर्तव्य होते, त्यांचा ते सेल्फ रिस्पेक्ट जेवढा त्यांनी गहाण ठेवलाय त्याच्या दुप्पट त्यांना मिळवून द्यायचा होता. नमस्कार, मी किरण निंबोरे. आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे वर्दी. कोणाचं पोलीस भरती असेल, कोणाचं PSI, कोणाचं DYSP, कोणाचं IPS. परंतु आपण पाहिलं तर मी जसं म्हटलो, की ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील हे विद्यार्थी असतात. कोणाची आर्थिक परिस्थिती नाजूक असते, कोणाचं सामाजिक प्रेशर कोणावरती असतं. वेगवेगळ्या अडचणींवरती मात करत हे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेत क्षेत्रामध्ये स्वतःला आजमावत असतात. आज वास्तव कट्ट्यावरती एक असंच व्यक्तिमत्व आहे. आई वडील दोघेही विटभट्टी कामगार, आणि स्वतःचं शिक्षण समोर घेऊन जात ज्यावेळेस इंजिनियर होतात, नोकरी लागत नाही, कारण आपल्याला माहिती आहे इंजिनियर लोकांची परिस्थिती काय आहे. त्याच्यातून पुढे काय करायचं, वेगवेगळ्या नोकरींची संधी शोधत कुठेतरी नोकरी लागली, आणि त्याच्यातून स्पर्धा परीक्षा माहिती झाली, आणि आज PSI म्हणून त्यांची निवड झालेली आहे. शिवराज ससाने सर आपल्यासोबत आहेत. शिवराजजी, वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. खरं तर मी सांगताना तुमचा प्रवासच सांगून टाकला. त्याचं कारण हे की तुमच्या बातम्या मी पाहिल्या होत्या. विटभट्टी कामगाराचा मुलगा झाला PSI. काय नक्की काय पार्श्वभूमी होती, आणि तुम्ही स्वतः विटभट्टीवर काम करायचे? हो, स्वतः विटभट्टीवर काम केले. बरं. कशा पद्धतीने चालायचं? सर, सुरुवातीचा प्रवास जर म्हणलं तर आई वडील विटभट्टी मजूर दोघं बी. बरं. मग दोघं विटभट्टी मजूर म्हणून आता गावात जे रेट मुरुडमध्ये विटभट्टी आहेत, पण तिथं एक भाव कमी असायचा. मग त्याच्यामुळं त्यांनी दुसरीकडे शिफ्ट जर झाले, गाव सोडून जर गेले, तर थोडा भाव वाढीव असायचा. म्हणजे समजा 1000 वीट जर थापली, तर गावामध्ये जर 400 भाव असला, ते बाहेर गावी गेले तर 450. मग ते ₹50 गॅपसाठी वडिलांनी गाव सोडलेलं. 3 आई वडिलाला 4 लेकरं. मग माळकरांचा धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये एक माळकरांचा म्हणून गाव आहे, तिथं त्यांनी शिफ्ट झालेले. मग त्या खेड्यामध्ये राहत असताना का आम्ही लहान, म्हणजे माझं बालपण तिथंच गेलेलं आहे. म्हणजे एक जसं आता सध्याची मुलं खेळण्यासोबत खेळतात, तर आम्ही म्हणजे माती, विटा ह्यांच्यासोबत खेळलेलं, आयुष्य गेलेलं. मग जसं आम्ही पहिली दुसरीत गेलं, कोड्या करणं, म्हणजे विटा अशा थापलेल्या विटा अशा ऊन लागावं यासाठी कोड्या करणं, खिडक्या घालणं, कामं करत करत मग तिथं पहिली जिल्हा परिषद शाळेत गेलो. त्यानंतर 10वी जिथं विटभट्टी होती तिथंच? विटभट्टी होती तिथंच. थोडं जाण्यासाठी लांब होतं, पण वडील फक्त शिक्षणासंदर्भात सिरियस होते, किंवा आपल्याला, मी एकुलता एक होतो, 3 बहिणी होत्या. आणि आमचा असा टॅगलाईन झाला होता, की थोरल्या 2 मोठ्या बहिणी होत्या, क्लासमध्ये टॉपर होत्या. मी टॉपर, फक्त मधली शेवटची जी बहीण ती लाडानं थोडं म्हणजे मिडियम, जास्त ही पण नाही, पण मिडियम होती. पण आम्ही असं शाळेमध्ये टॅगलाईन झालती, की ससाने म्हणलं ब्रँड झाल्यासारखं, ते टॉपर आहेत. मग 10वीच्या बोर्डाचे पेपर असते, सगळीकडे टॉपरच. मग पण पहिल्या 2 बहिणीचं काय झालं, वडिलांची परिस्थिती नव्हती.
आणि आईचा थोडा आजार होता, मग त्यामुळे त्या दोघीचं शिक्षण 9वी मध्येच बंद झालं. पण मी 10वीत गेलो, शाळेत टॉपर आलो. त्याच्यामुळं वडिलांची कुठेतरी त्यांचे सत्कार्य झाले, मग कुठेतरी इच्छाशक्ती वाढली की आपला मुलगा हुशार आहे, त्याला शिकावं. मग तिथून पुढे म्हणजे आमचा प्रवास असा असायचा शाळेत जाताना, की सकाळी 5:30ला म्हणजे थापायचं काम चालू व्हायचं. पहाटे 5:30 पहाटे 5:30ला. बरं. मग आम्ही शाळेत जायचं, पण तिथं असं काय वाटत नव्हतं, कमीपणा कुठल्याच गोष्टीचा नव्हता. कारण जिथले बी भट्टीचे मजूर आहेत, त्या सगळ्यात एकच शेड्यूल असायचं. सकाळी 5:30ला भट्टीवर म्हणजे तिथंच घर असायचे, कच्चे घर असायचे, तिथंच विटा थापायच्या. 5:30 ते 8:30 पर्यंत थापायचं. त्यानंतर शाळेत जायचं, आंघोळ वगैरे करून 10 वाजेपर्यंत शाळेत. म्हणजे तुम्ही 5:30 ते 8:30 8:30 कंटिन्युअस एक मी 10वीच्या दिवाळीच्या सुट्ट्यापर्यंत बोर्डाचे पेपर फक्त शेवटचे 6 महिने मी काम केलं, मला आठवत नाही. नाहीतर दिवाळीपर्यंत म्हणजे काम केलेलं आहे मी. बरं. आणि वीटभट्टीचं कसं असायचं की पावसाळ्यामध्ये काम नसायचं आणि उन्हाळ्यात काम असायचं. म्हणजे आमचं शेड्यूल 5:30 ते 8:30 9 पर्यंत काम करायचं भट्टीवर आणि मग आंघोळ वगैरे करून जेवण वगैरे करून शाळेत जायचं. बरं. मग डेलीचं शेड्यूल. डेलीचं शेड्यूलच, फक्त बरं. मंगळवारी बाजार असायचा, तिथला सुट्टी असायची, बरं. कंटिन्युअस काम. आणि त्याच्या पलीकडे जर गेलं तर तिथं शिक्षक शिवछत्रपती विद्यालय माळकरांचा एक संस्था होती. तिथल्या शिक्षकांनी अशी क्वालिटी ओळखली म्हणता येईल. कारण वीटभट्टी ज्याची प्रतिकूल परिस्थिती आहे तीच कुठे ती प्रस्थापित गावातले जे पाटीलाचे हे असते लेकरं किंवा चांगल्या घरचे लेकर असते त्याला टक्कर दिली होते. बरं. आणि तिथली परिस्थिती तीच होती. वीटभट्टी मीच नाही, तिथले जेवढे वीटभट्टी, कारण मला डायव्हर्जन काहीच नव्हतं, कारण तिथं लाईट नव्हती. मी 10वी पर्यंत शाळेत असताना तुम्ही कुणालाही तिथं म्हणजे आज जर मी बोलतोय तिथं कुणाला विचार, धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये मळकरचा मी स्पेशल लोकेशन का सांगतोय तर खरं खोटं क्लिअर आहे ते. महाजन वीटभट्टी 10वी पर्यंत लाईट नव्हती तिथं. बरं. आणि आम्ही काय करायचं, रॉकेलच्या चिमणीवर अभ्यास करायचा. आणि त्या चिमणीचं एवढं इन्फेक्शन, सकाळी उठलं नाकात असं बघितलं काजळी तयार व्हायची बरोबर. अभ्यास करून करून. Yes. म्हणजे ही सिच्युएशन होती तिथं. आणि आम्हाला डिस्ट्रॅक्शन काहीच नव्हतं तिथं. मोबाईल नव्हता त्यावेळेस, ना टीव्ही नव्हती, त्याच्यामुळे फक्त अभ्यास, काम करायचं ना अभ्यास करायचा. सध्याच्या पिढीला काय आहे, ते मोबाईल वगैरे मुळे तेवढं डिस्टर्ब असल्यामुळं थोडं अभ्यासात कुठतरी. पण माझ्या 10वी पर्यंत काहीच नव्हतं. मोबाईल घरी नव्हता, फोन यायचा शेजारच्या ह्याच्यावर यायचा, घरी टीव्ही, लाईटच नसली टीव्हीचा विषय नाही. म्हणजे जे सुखसुविधा होत्या काहीच नव्हत्या, फक्त येऊन जाऊन काम करायचं, फावल्या वेळेत अभ्यास, संपला विषय एवढंच. मग त्याच्यामुळं ती फ्लो आमचा चलत राहिला. आणि 10वी झाल्यानंतर पुन्हा इकडे मुरुडला आईवडील माझ्या शिक्षणासाठी पुन्हा गावावर शिफ्ट आहे. मुरुड गाव आहे माझं प्रॉपर, तिथं राहायला आले. आणि त्यानंतर तिथं एक काय म्हणता येईल त्याला 11वी-12वी केली मी त्यानंतर. आणि घरात कोणी एज्युकेटेड नाही. आमच्या खानदानात म्हणलं तर 10वी पास पहिलं मी आहे. बरं. म्हणजे एवढं म्हणजे एज्युकेशनल बॅकग्राऊंडच नाही, फक्त पोरग हुशार आहे, शिकायला शिकवायचं एवढंच. त्याला पुढे जाऊन फ्युचर काय आहे काही माहित नाही. मामा मावळे होते थोडे शिकलेले. मग 10वीत मला 86.55 होते, वर्गात हुशार होतो. मग सगळ्याला शिक्षक विचारले काय करायचं काय, आमच्या मामाने सांगितलं ITI करायचंय. मग मी वर्गात उठलो, हात खेळला ना ITI करायचं म्हणजे सगळे हसायला लागले. सगळे हसायले, कारण वर्गात हुशार मी, त्यांना वाटलं ITI का करायला. मग पुन्हा मी सरला विचारलं तर म्हणलं सगळ्यात अवघड काय आहे, म्हणले सायन्स असते. मग म्हणलं आपण सायन्स करायचं. मग सायन्स घेतलं, आमचे इंग्लिशचे वांदे. 10वी मध्ये 86.55, 12वी 56.31, म्हणजे इंग्लिशचे वांदे झाले. मग त्यानंतर पुन्हा वडिलाला वाटलं 12वी झाली पण कुठं शिकवावं काय शिकवा असं ना. पण त्यावेळेस कसं वडिलाचं बाद झालं. पण आईचं एक होतं, आई अडाणी होती, दोघं बी अशिक्षित आहेत घरी. पण आईचं म्हणणं की आता शिकायला त्याला शिकू द्यायचे, एकुलता एक होतो लाडाचा, शिकायला शिकू द्या. मग लातूरला ऍडमिशन टाकलं कॉकसेट कॉलेजला, ग्रॅज्युएशन तिथून केलं समाज कल्याण हॉस्टेलला. म्हणजे आणि दुसरं एक म्हणलं तर मी मुळात कसं आहे, परिस्थिती जाणीव लिकरू घडत राहते. कारण 8वी मध्ये मी NMH स्कॉलरशिप वार्षिक 6,000 रुपये असे 4 वर्ष स्कॉलरशिप उचलली. त्यानंतर ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर समाज कल्याण हॉस्टेलला नंबर लागला, राहण्याची सोय झाली, तिथं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. एकंदरीत म्हणजे एक प्रतिकूल परिस्थिती प्रत्येक जागेवर खचखळ गेली. ज्या वेळेस आम्ही वीटभट्टीवर राहिला होतो, मला ते परिस्थिती, कारण तिथं उपरे म्हणून होतो आम्ही, म्हणजे गाव नव्हतं आमचं, दुसऱ्या गावात जाऊन राहायचं, तिथले प्रस्थापित काहीतरी चेष्टा करायचे. ह्या गोष्टीमुळे कुठतरी मनाला कुठतरी खोचल्या होत्या. पण तिथपर्यंत बी मला MPSC क्षेत्र माहित नव्हतं. ग्रॅज्युएशन झालं, त्या पिरियडमध्ये 2018 मध्ये बहिणीचं लग्न झालं. त्या लग्नानंतर आर्थिक फायनान्शियल इकॉनॉमी थोडे ढासळलं गेलं घरी. म्हणजे एवढं परिस्थिती यांना ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला का असताना आठवते मला, वडिलाचा हात फ्रॅक्चर झाला होता. मग वडील घरच्या म्हणजे आई वडील दोघं वीटभट्टी थापून घर चालवत होते. त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे मी लास्टच्या सेमिस्टरला कॉलेजेस स्किप केलं. म्हणजे डायरेक्ट वीटभट्टीवर गेलो. 1 महिनाभर मी आळं थापून, म्हणजे आईचं माझंच गार, वडील निवांत. म्हणजे करायचे काय ना काय, पण आम्ही दोघांना चलवून ते घर चालवलं. मग लास्ट सेमिस्टरला पुन्हा पेपरच्या अगोदर घेऊन विषय काढले. म्हणजे घरचं काम बंद तर चूल बंद ही अवस्था होती. मग ती वीटभट्टीवर सगळं, म्हणजे आता सध्या जर बघितलं वीटभट्टीवर ट्रक भरून विटा येतात, त्या विटा पोहोचवा डिलिव्हरी करायचं, ते खाली विटा घेणं, सगळे कामं केलेले आहेत मी. सोयाबीनच्या सीझनमध्ये सोयाबीनचे गुत्त्याचं काम केलेलं आहे.
मी बोलत बोलत म्हणलं, कारण असं मी का सांगतो प्रत्येक वेळा, कारण प्रत्येक गोष्टीत असं खरं खोटं केलं पाहिजे. आता मुरुडमध्ये मी राहतोय, तिथल्या लोकांना विचारा, सोयाबीनच्या गुत्त्यात मी असायचं. बर. म्हणजे कॉलेज करायचं, सोयाबीनचं गुत्ता आलं ग्रॅज्युएशनला, की एक 10-15 दिवस सुट्टी मारायची कॉलेजला हा. आणि गुत्त काढायची. 10-15-10,000 सीझन झालं, पुढचे 7-8 महिने चालायचे व्यवस्थित. बरोबर. म्हणजे असं चाललेलं आमचं, म्हणजे सगळं कामं करत करत आयुष्य जगलेलं. म्हणजे हातावरच पोट होतं म्हणायचं थोडक्यात. हातावरच पोट होतं, कारण वडिलांनी म्हणजे असं काय आम्हाला झळ बसू दिलं नाही खाण्यापिण्याची. पण एक परिस्थिती जाणीव होती की वडिलांना भागानं केलं, आपण काहीतरी केलं पाहिजे. बरं, वडील आपलं बाकीच्या पण आपले जे चैनीच्या वस्तू म्हणतात ते घेऊन देऊ शकत नव्हते. म्हणजे आपलं राहणीमान व्यवस्थित मेंटेन करत होते. पण आता समजा कॉलेज जायचे, मोबाईल ती नव्हते. मग आपण स्वतः खर्च करून किंवा नवीन काही गोष्टी आपल्याला घ्यायच्यात, काय अडॉप्ट करायचं, म्हणजे त्यासाठी पैसा लागते स्वतःच करावं लागायचं. बरं. मग हे सगळे काम करत असताना आणि कॉलेज पण करत होते, हं. असं वाटत नव्हतं की अरे कॉलेजमध्ये एवढे मुलं आहेत, त्यांच्याकडे एवढ्या सगळ्या सुखसुविधा येतात, आपल्याकडे नाहीयेत? हा सर, कधी ती गोष्ट वाटलंच नाही. कारण माझं जर म्हणलं ना, मी सक्सेस होण्याचं आणखी कारण सांगेल, माझे मित्र कमी राहिले सर आयुष्यात. ज्यावेळेस मी आता सध्या जॉईन झालेच मित्र, पण आयुष्यात मित्र कमी होते. आणि ते मित्र कमी असल्यामुळे कम्पॅरिझनचं काही चाललं. मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात गुंतलेलो होतो, की आपल्याला पुढे कसं जायचंय, म्हणजे आता काम करायचंय, उद्या कॉलेजला जायचंय, कॉलेजची फीस भरायची, ह्या गोष्टीमध्ये रमून गेलेलो. आणि असं मित्र असले की निगेटिव्ह करणार कोणी, म्हणजे मित्र नसल्यामुळे निगेटिव्ह बाजूच माहित नव्हते मला, की हे एवढं आयुष करायला येतं, आपण हे करायला गेलो. कधी कधी स्टेटस बघून वाटायचं आपला बर्थडे असा व्हावा, पण हसू घ्यायचं, बर्थडे म्हणलं की हसू यायचं. मग ते करायचंच नाही. मग हे गेम्स. बरोबर. बरं, मग हे सगळं झालं. हं. तुम्ही सांगितलं की तुम्ही इंजिनिअरिंग पण केलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर हो. आहात तुम्ही. मग एका बाजूला तुम्ही वीटभट्टीवर काम करायचे, आता तुमच्या हो. बातम्या आल्या पेपरला, हो. वीटभट्टी कामगाराचा मुलगा झाला फौजदार. हं. पण त्याच्या पुढे जाऊन अशा पण बातम्या यायला पाहिजे होत्या, वीटभट्टी कामगार झाला फौजदार. हा, कारण तुम्ही तसं यायला स्वतः पण पाहिजे होतं. स्वतः तुम्ही काम करत होते. हो. मग इंजिनिअरिंग झालं आणि तुम्ही सुरुवातीला बोलताना हे सांगितलं की तुम्हाला जॉब पण लागला किंवा आधी प्लेसमेंट झाली नाही, नंतर तुम्ही जॉब हो. शोधत होता. काय सिच्युएशन होती त्यावेळेस? सर, मी ज्यावेळेस 2018ला ग्रॅज्युएट झालो, हं. त्यावेळेस म्हणजे ग्रॅज्युएट झालो इथपर्यंत ठीक होतं, पण मला काहीच माहित नव्हतं. एमपीएससी तर त्यावेळेस म्हणजे घरात पण असल्यामुळे काही बॅकग्राऊंड नाही, काही नाही. मग काय करावं, उठायचं आपलं म्हणजे प्लॅनिंग, म्हणजे 2-3 महिने असं जगलो की आपल्या ध्येयच काही नाही आयुष्यात. बरं. मग काय करावं काय ना, पण त्या पिरियडमध्ये बहिणीचं लग्न झाल्यामुळे फायनान्शियल परिस्थिती जी थोडी ढासळली गेली. मग आता काहीतरी करायचंय. मग कुठेतरी जाऊन पुन्हा मी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकला लातूरमध्ये जॉब केला 7-8 महिने. आणि तिथं असताना म्हणजे जॉब शोधणं खूप अवघड. मी पुण्यामध्ये आलो, तर पुण्यामध्ये बी एक 14-15 हजार रुपये पगार. मग तेवढ्या पगारात म्हणजे कसं आपण स्वतःचा खर्च बघून घरी द्यावं लागायचं. मग ती भागाने गेलं. मग रिटर्न गेलो, लातूरमध्ये 8 महिने जॉब केला. तिथं जॉब करत असताना राजकुमार गडकर म्हणून एक आमची त्यांची आणि माझी फ्रेंडशिप एक 4च महिन्याची एक रूममध्ये. पण ती स्पर्धा परीक्षा करत होते. मग त्यांच्याकडे बघून वाटलं की मॅथ, म्हणजे मला बाकीचं काहीच येत नव्हतं, फक्त मॅथ येत होतं. मग असं वाटलं की आपण इझिली करू शकतो. म्हणजे कुठेतरी कॉन्फिडन्स बूस्ट झाला की आपण आपल्या हातातला गेम आहे. बरं. मग त्यांच्याकडं विचार केला आपण करावं. मग थोडं सेमिनारला गेलो. तिथं शिक्षक मला मॅथची आवडच होती पहिल्यापासून. बरं. मग जायचं फक्त मॅथच्या सेमिनारला. म्हणजे फक्त पॉझिटिव्ह वाईब, आपल्याला जमतंय, जमतंय. बाकी काहीच नाही विषय. मग तिथून आलो, पुन्हा जॉब सोडायचं म्हणलं. घरच्याला माहित नव्हतं, एज्युकेटेड नव्हते. मग त्यांना वाटायचं की एवढा जॉब सोडून, म्हणजे त्यांना गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट, फक्त बँकेत जॉब आहे एवढंच माहिती. मग मी जॉब सोडायचा विचार केला. पण त्याच पिरियडमध्ये जे बँकेचे मॅनेजर होते, त्यांनी त्यांच्या मुलीसाठी मला स्थळ आणलं होतं. बरं. मग मी नाही म्हणलं. मग मला मीटिंग भरवण्यासाठी आईचे आई वडील आले, मला समजून सांगण्यासाठी जॉब सोडू नको, हे करू नको. या सगळ्याच एकंदरीत एक मत आलं की ह्याच्या गळ्यात घडी अडकून टाका, हे कुठं जात नाही, जॉब गपचिप करते. बरोबर. पण थोरली बहीण होती आणि आईसारखी, मग त्यानं प्रत्येक गोष्टीत मला हे बॅकअप केलं. तिला सांगितलं मला असं असं करायचंय. मग आमचं थोडं दोघांचं डिस्कशन झालं. तिनं त्यावेळेस एक नवी शिकलेली, पण एक घरात समजदार होती थोरली असल्यामुळं. मग ठीक आहे म्हणलं. मग मी जॉब सोडला. तिथून पुढचे 3-4 महिने मला माहित नाहीत काय. मग तिथून ऐकून एकदाच 3,000 रुपये घेतले, चांगलं आठवतंय मला. आणि मला ही गोष्ट माहित नव्हती एमपीएससी काय असते, फक्त एमपीएससी करायची. आणि एवढं ते पण माहित नव्हतं मित्रांनी की सांगितलं म्हणून मित्राचं बघून आपण होऊ शकतो. माहित झालं. आणि त्यातल्या त्यात पुन्हा मग 3,000 रुपये घेतले मी. मला हे पण माहित नव्हतं की 6-6 महिन्याला अपडेट पुस्तक होते. एकदाच घेऊन 3,000 रुपयाचे पुस्तक आणले. एक वाचूस तर दुसरं मार्केटमध्ये अपडेट येईल. बरोबर. पुन्हा म्हणलं आपला अवघड विषय झाला, म्हणलं पुस्तक एकदाच घेतले, अपडेट जुने होईल, एडिशन जुने व्हायला माझ्याकडल्या. मग तरी पण मी बुक चेंज केलं नाही, त्याच एडिशनला रेफर करून करून अभ्यास केला. म्हणजे असं की काही माहित नसताना इथपर्यंत. पण त्यातल्या त्यात तुमच्या मित्राकडे बघून काय केलं की कुठली पोस्ट निवडावी. मग जे आता जर वडील, म्हणजे आमचं घर म्हणलं तर गावामध्ये दखलपात्रच नाही, मुळात कोणी दखल घेण्यासारखं काहीच नव्हतं आमच्याकडे. कारण वडील उठायचे, रोजंदारीवर कामाला जायचे, विडभट्टीवर करायचे. कोणी बी काय करणार, आता वडिलाचं कसं कधी आठवण काढणार, किंवा धनु आहे, धनु कुठलं तरी खडा खाणार आहे,
कुठेतरी बाथरूमचा असेल किंवा बांधकामावर कामाला येणार आहे किंवा वीटभट्टीवर कामाला, अशा कामासाठी. पण काहीतरी त्यांच्याकडे काम आणलंय असं कुणाचं नव्हतं, म्हणजे दखलपात्र नव्हतंच घर. बरोबर. ती गावचं जाऊ द्या, पण पाहुणे रावळे जर गेलं तरी वडला म्हणजे फायनान्शियल हीच म्हणजे परिस्थितीच नव्हती. मग पाहुणे रावळे बी कसं, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला म्हणजे पैशालाच रिअल किंमत कंडिशन आहे. पैशाला किंमत आहे. मग वडील कसं कुठं कार्यक्रमाला जायचं असलं, जास्त कार्यक्रम अटेंड करत नव्हते. कारण घरचेच आता कसं व्हायचं, 3 बहिणी, हिची डिलिव्हरी झाली, तिची डिलिव्हरी, तिच्या कुणाच्या दिराचं लग्न आलं, सगळं घराभराला मग भर प्यारावा, म्हणजे ह्या खर्चातच सगळं. पुन्हा माझं शिक्षण मध्येच. मग त्या गोष्टी म्हणजे दखलपात्र आम्ही समाजात बी नव्हतो, पाहुण्या रावळ्यात बी नव्हतो. मग त्यावेळेस युट्यूबला सर्च केलं, त्यावेळेस ट्रेंड चालू होते जरा, म्हणजे PSI कसं व्हायचं, वर्दी वर्दी म्हणलं की असं क्रेज वाटायचं. आणि तुम्हाला सांगतो, वर्दी मी आज मिळवली, ह्या 2-3 महिन्यात मी अनुभवतोय. जर आपल्याला समाजामध्ये स्थान मिळवायचं असेल, रुतबा मिळवायचा असेल, एक दखलपात्र जर व्हायचं असेल, तर वर्दीशिवाय मला वाटत नाही दुसरी पोस्ट मिळवून देणार होते म्हणून. बरोबर. मग त्यावेळेस मी ठरवलं की आपण वर्दी मिळवावी लागेल आपल्याला. मग पुन्हा त्यामध्ये DYSP एक ऑप्शन होता, राज्यसेवा एक हे होतं. पण मला लिखाणाचा कटाळा. मला माहित नव्हतं राज्यसेवाचा काय विषय होता. म्हणजे तुम्हाला मला पेपर पॅटर्न कसं आहे हे काही माहित माहित नव्हतं. नव्हतं. फक्त तरी पण UPSC भीती. भीती, हा. डिस्क्रिप्टिव्ह मला माहित नव्हतं त्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणून राज्यसेवा. फक्त एवढं समजलं की विषय जास्त असतात, पेपर लेंदी असतात. मग म्हणलं आपलं फायनान्शियल पर्सन लवकर अचिव्हेबल कोणतं आहे, आपल्याला लवकर मिळू शकते कोणतं. त्याच्यामुळे मग मी PSI कडे म्हणजे टर्न केला. आणि 2020 पासूनच्या अटेम्प्ट म्हणजे माझा आता 5वा अटेम्प्ट, म्हणजे मी लाजणार पण ह्या गोष्टीला. म्हणजे अटेम्प्ट प्रीचे 5 झाले, मेन्स 2 दिले. बरं. दुसऱ्या मेन्स मध्ये हे झालं. अच्छा. पण अभ्यास कुठे केला? गावातच सर. आजपर्यंत रेकॉर्ड आहे सर. कुठल्याही प्रायव्हेट लायब्ररीला जायचं, माझं नाव शोधायचं कुठंच नाही. ग्रामपंचायत लायब्ररीला बसून अभ्यास केला, बरं. रुपया घालवलेला नाही. बर. म्हणजे गावातल्याच लायब्ररीमध्ये? गावातल्या ग्रामपंचायतची लायब्ररी आहे, क्या बात आहे. व्यवस्थित आहे मुरुडमध्ये. तिथं बसून अभ्यास केलेला आहे. म्हणजे प्रायव्हेटला गेलो कुठं, लायब्ररी लावली, पैसे घालवले, काही नाही तसं. मग पुण्यात येण्याचा अभ्यासाचा काही काही संबंध संबंध नाही. नाही. मग ही माहिती कशी मिळत होती? ही माहिती आपल्या टेलिग्राममुळं, अच्छा. पुन्हा व्हॉट्सअपमुळं. म्हणजे मग त्या अभ्यासाचा पॅटर्न कसा असावा? सुरुवातीचा पॅटर्न म्हणलं ना, मी युट्यूब थ्रू गेलो. बरं. म्हणजे सोशल मीडियाचा वापर केला की अभ्यासाचा पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे. आणि 2-4 महिने बँकेत असताना म्हणजे सेमिनार अटेंड केलते. मग त्या मित्राला बोलवून किंवा दुसरे 1-2 त्यांच्या ग्रुपमध्ये बसायचं. काहीच कळत नव्हतं, पण बसायचं काय असतंय कसं नाही. मग सिलेबस काय असतंय. मग पुन्हा आयोगाच्या वेबसाईटवरून सिलेबस डाउनलोड केला. त्या सिलेबसमध्ये कुठला विषय काय, मग ते पुस्तक त्याला धरून ते रेफर करणं, ह्या गोष्टीच केल्या. आणि जसं जसं पुढे जाईल, एक 2022 म्हणजे, आणि माझा सुरुवातीचा काळ 20ची पहिली प्री दिली ना, त्यावेळेस 28 मार्क होते मला. आणि मी प्रत्येक गोष्ट का जाणीवपूर्वक सांगतोय, की मी गावाचं नाव बी प्रॉपर सांगतोय. जरी कुणाला वाटलं की ह्यानं कुठला प्रायव्हेट क्लास जॉईन केलेला नाही ऑफलाईन, किंवा ह्यानं काय त्यानं सक्सेस करायचं, काही पण फेकायला असेल, हे होतंय. मी त्यासाठी बरोबर. प्रॉपर सांगतोय की परिस्थिती काय होती. मी परत सांगतोय, वडील 15 ते 20 वर्ष धाराशिवमध्ये कळंब तालुक्यात माळकरंजा या गावी कामाला होते. महाजन कुणाला काय वाटलं तिथं जाऊन विचारा. म्हणजे परिस्थिती, ह्या परिस्थितीतून आलोय मी. आणि मला आठवते सर, ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशनला होतो, मग वडिलांची फायनान्शियल परिस्थिती तिथपर्यंत नव्हती. आणि वडील माल उचलत होते, गाडवावर विटा उचलतात कच्च्या आणि हो. भट्टीत रस्त्यात. बरोबर. मग त्या पिरियडमध्ये असा होता विषय की मला पैसे पुरत नव्हते. तर मग डोळ्यात पाण्याचा विषय सर, की वडिलांना म्हणजे गाडवाचे हे पडते, खत पडते. जे शेतकऱ्याला, मी आणि शेतकऱ्याचं नाव सांगतो, मारुती निरफळ म्हणून होते. त्यांना खत न्यायच्या अगोदर त्यांच्याकडून ॲडव्हान्स घेऊन आलते, तुम्हाला खत जावं नाही तेव्हा न्या, पण माझ्या पोराला पैसे कमी पडायलेत, त्याला पाठवायचे. क्या बात आहे. म्हणजे त्याच्या दारात तासभर उभा राहून त्याच्याकडून पैसे घेऊन, म्हणजे कुठले वडील करू शकत नाहीत ना. म्हणजे एवढं बरोबर. तेवढं ना, म्हणजे वडिलांनी माझ्यासाठी केलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट गहाण ठेवला म्हणता येईल माझ्यासाठी. आणि माझ्या म्हणजे हे होतं, कर्तव्य होते, त्यांचा ते सेल्फ रिस्पेक्ट जेवढा त्यांनी गहाण ठेवलाय त्याच्या दुप्पट त्यांना मिळवून द्यायचा होता. बरोबर. त्यासाठी जाणीव महत्वाची असते. हां, आणि त्या जाणीवेचं तुम्ही चीज केलं. हां, परिस्थितीची म्हणजे विद्यार्थ्यासाठी म्हणलं ना, कुठलं म्हणजे मी असं म्हणत नाही, कुठलं एज्युकेशन किंवा गायडन्स किंवा कुठलं प्रेरणा महत्वाची नाही. फक्त परिस्थितीची जाणीव असली ना, ते बरोबर. मी काल रात्री मित्राबरोबर बोलतोय, परिस्थिती जाणीव असली ऑटोमॅटिक घडते. बरोबर. कारण वडिलांनी भरपूर काय माझ्यासाठी हे केलं होतं. सॅक्रिफाईस मध्ये भयानक. आता कोण जातंय किंवा ते खताचा व्यवहारच झाला नाही, त्याच्या दारात तासभर जाऊन मला पैसे द्या, असं करायचंय. पुन्हा बहिणीचं लग्न झालं, मग ज्वारी घ्यायचं, मी कोण 2 किलो ज्वारी आणून त्याच्यामध्ये तांदूळ टाकून कोण हे करू, मी सांगणार नव्हती गोष्ट. पण प्रत्येकाला माहित पाहिजे की असं काय दिसतंय तसं जग नसतंय. बरोबर. आज म्हणजे झालो अधिकारी म्हणजे असं काय नसतंय. फक्त कोणापाशी मी, आता कसं असतंय, वडिलांचं अशा काही गोष्टी सांगणं म्हणजे त्यांची कमी किंमत केली मला वाटते. मग आपल्याला एवढं व्यवस्थित त्यांनी जगवलंय ना, बाहेर असं सेल्फ रिस्पेक्टली बाहेर जाताना व्यवस्थित वावरलेलं ना, त्या गोष्टी सांगायच्या नाहीत. मग अशा काही गोष्टी आहेत की ते मी म्हणतो ना, माझे कष्ट कमी आहेत, त्याच्या मागे वडिलांचे कष्ट जास्त आहेत. मी बरोबर. फक्त एसी मध्ये किंवा फॅन खाली बसून अभ्यास केलाय, त्यांनी माझ्यासाठी त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट घाण ठेवला. आणि आजपर्यंत मध्ये जायचं विचारायचं, धनू एक दिवस घरी काम असतील का, सगळे म्हणायचे धनू कधी कामावर बसत जा की,
बाकीची सुट्टी घ्यायची, वडील बाजारच्या दिवशी बी कामाला जायचे, कारण त्यांना माहिती होतं की आपलं घर भागणार नाही. आणि मी आज बोलतोय ती का, तर त्यांनी लोक जे त्यांना वेड्यात काढत होते की एकतर दिवस घरी बस, एवढं काय कामाच्या महाग लागले, पोटाच्या महाग लागले, त्यांनी समजलं पाहिजे की धनून पोटाच्या महाग लागून काय कमिवलंय आणि त्यांनी काय गमिवले, त्यांच्या लेकराला कुठपर्यंत नेऊन ठेवायचं होतं. बरोबर. म्हणजे त्यांनी जे स्वप्न, म्हणजे त्यांना ज्या गोष्टी करता आल्या नाहीत त्यांनी ते कष्ट करून करून ते माझ्या तुमच्याकडून. थ्रू करून घेतलं. येस, नक्कीच. कारण खरं तर तुम्ही सांगितलं ना की मोटिवेशन, खरं तर आज आपण मुलाखत घेतोय किंवा वेगळी मोटिवेशनल भाषणं असतील, वास्तव कट्ट्यावरचे पॉडकास्ट असतील, हे मोटिवेशन नसावं. मोटिवेशन हे तुमची परिस्थिती आणि तुमचं कुटुंब, तुमचे आई वडील, हेच खरं तुमचं मोटिवेशन असेल. कारण तुमच्या बोलण्यातून ते जाणवत होतं. त्यांना तुम्ही कष्ट करताना पाहत होतात, म्हणून आज तुम्ही इथं बसलात आणि आपण बोलतो. आणि मी ह्या गोष्टीचं त्यांच्या आभार मानतोय. त्यांच्यासोबत काम मला करायला लावलं ती चांगली गोष्ट, कारण त्यांच्यासोबत काम केल्यास मला समजलं की बरोबर. किती कष्ट आहेत. आणि ह्या कष्ट त्यांनी आयुष्यातले, आता वडिलाचं वय समजा 54-55 आहे, इतक्या दिवस त्यांनी ती कष्ट घेतलंय, मग त्यांचं पुढचं आयुष्य तरी चांगलं व्हावं या बरोबर. अपेक्षेनं म्हणलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. मी झटलो भरपूर, आणि पण मला माहिती मला डायरेक्शन योग्य वेळी योग्य भेटली नाही, कारण फायनान्शियल प्रॉब्लेम होते. आणि जर आपण एखाद्या गोष्टीला म्हणजे आपण एखाद्या गोष्टीच्या पाठी लागलो, काय म्हणतात पिक्चर मला डायलॉग आहे, अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो पूरे कायनात उसे मिलाने में लगती है. येस. मग अशा काही गोष्टी होत्या. मी ऑनलाईन म्हणजे एक एक विषय जे अवघड जाते त्याचे बॅच घ्यायचो. बरं. मग बॅच घ्यायची म्हणलं की सरला फोन करायचा, ज्या सरचे आहे आता उमेश कुदळे सर असतील, त्यांनी फोन करायचा, सर असं असं, सरने डायरेक्ट 50% डिस्काउंट. बरं. मग दुसरे आपले गावठी सरने डिस्काउंट. मग असं की परिस्थिती लाजायचं नाही मी, नका का कमी करा, कुणाला सांगायचं नाही आपण फोन केलता, फोन करायचा, सर होतेच का कमी म्हणायचं. बरोबर. मग असे कमी केलेस ना, मग लाजायचे काय त्यात? आणि जर नाही कमी केले कुणाला सांगायचंच नाही कमी केलं नाही म्हणून. असा विषय, म्हणजे त्यांनी मदत करत गेले पुढे चालून. बरोबर. खरं तर ह्या परिस्थितीची जी तुम्ही जाणीव ठेवून ह्या सगळ्या गोष्टी केल्या, तुम्ही पास कशामुळे झालात माहिती का? फक्त अभ्यास नाही, अभ्यास तर प्रत्येक जण करतो, पण तुम्ही ग्रामीण भागात राहून अभ्यास केलाय. त्याच्यात तुम्ही सांगितलं की सांगताना तुम्ही आता बोललात की मी एमपीएससीच्या वेबसाईटवरून सिलेबस डाउनलोड केला आणि त्यानुसार अभ्यास केला. ऍक्च्युली हेच विद्यार्थी करत नाहीत. आजही मी सांगतो की 70 ते 80% विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या वेबसाईटवरून कधीच सिलेबस डाउनलोड नाही केलेला. जिथं रेडी मिळेल ऐतं पाहिजेत आणि त्याच्यातून थोडेसे स्वावलंबी होऊन जातात. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे सांगितलं की तुम्ही घरी होतात, तुम्ही आई वडिलांसोबत कष्ट केलं, तेच खरं तुमचं मोटिवेशन होतं आणि तुम्हाला ते पुढचे दिवस दिसत होते. मी जर त्या जागी जर पुण्याला दुसरीकडे शिफ्ट होऊन जर अभ्यास केला असता, तेवढी परिस्थिती तर नव्हतीच, पण जर गेलो असतो तर त्यांचं कष्ट माझ्या डोळ्यासमोर नसतं. बरोबर. म्हणजे आता समजा आई कामावून येते, मग बहीणच्या तिन्हीचे लग्न झालेले, आई वडील मी तिघच घरी, मग आई वडील कामावून येले, मग उशीर व्हायला की मला माहिती आहे आता आई बिघडणार आहे, मग स्वतः घरी आलं की भाजी आणि भात करून ठेवून, आई आलं की भाकरी करणं, जर नाही केलं तर आई 4-5 शिवाय द्यायला माग नव्हती. तुम्ही स्वतः करायचे? हा, करायचं ना. मग आता कळत होतं ना, आई सकाळी 10-9 वाजता गेली, रात्री यायला 7 वाजायलेत, बरं तेवढ्यातून नाही केलं तर आई म्हणजे बिघडणार, म्हणजे तिचं ते हेच नव्हतं, म्हणजे तिचा दोषच नव्हता. सकाळपासून काम, सकाळी स्वयंपाक करून जायचे, दिवसभर काम करायचं, रात्री स्वयंपाक करायचा, मग आपलं मग मला समजायचं का आता रात्री आली, मग पेन किलर एखादी घेणार, मानपाड दुखायली म्हणून ती घेणार, मग मला बेकार वाटायचं ना, ह्या वयापर्यंत ती करायला लागलीत. आणि माझं वय आता म्हणजे आता 29 रनिंग आहे, ह्या वयापर्यंत मला म्हणजे संड्या सांभाळले खाऊ घातले फक्त. मग आपण काहीतरी त्यांच्यासाठी देणं लागते किंवा करणं लागते, म्हणजे कंटिन्युअस माझ्या डोळ्यासमोर चित्र होतं ते. मग त्याच्यामुळे मी अभ्यासाच्या फ्लो मध्ये गेलो. तुम्हाला मी आताच म्हणलं की मित्र कमी ह्याच गोष्टीमुळे माझे, कारण मित्रामध्ये जायचं तर खिशात पैसे लागतात, चहा पाणी करावं, कारण कंटिन्यू त्यांचा चहा पिऊन बी जमत नाही, आपण बी पाजावं लागते, मग त्यासाठी जायचंच नाही, आपला अभ्यास ना आपण टेन्शनच घ्यायचं नाही. आणि हे गोष्टी कुठतरी, आणि त्या गोष्टीचं आणखी एक की तुम्हाला सांगतो, मित्र कमी असल्या काय झालं की जर आपण अभ्यास करायला, मला आता ह्या गेल्या 2 महिन्यात रिअलाइज झालं की एखादा विषय हार्ड जाते म्हणून पोरं स्किप करतात. मला हार्ड जायचा, पण ज्या विषयाला इकॉनॉमिक्स मला हार्ड जात होतं, मग मी काय करायचं, दुसरा विषय समजा भूगोल असेल, इतिहास असेल, 1 महिन्यात कव्हर व्हायचा, कंट्रोलमध्ये यायचा. इकॉनॉमिक्स मला 2.5-3 महिने लागले, पण मी कंट्रोल केला असते. मला असं वाटलं की आपल्याला हार्ड जायला स्किप करावं. ह्या जागी जर माझे 1-2 मित्र असते, इकॉनॉमिक्स हार्ड जाते, स्किप करू, दुसऱ्या विषयामध्ये मार्ग घेऊ, माझ्या ती मनात कधी आलं बी नाही, कारण जे हार्ड गेलं, वेळ जास्त गेला माझा तिथं, पण ते मी कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते मित्र कमी असण्याचं बी काय महत्वाचं, म्हणजे असं काय नाही की म्हणजे मित्र नसून असं नाही, पण मित्रामध्ये एक वेळ जातोय बाहेर फिरायला जाण्यासाठी, येण्यासाठी किंवा कुठं गेलं. दुसरी गोष्ट, चांगले मित्र असते पण त्यातला एखादा तर निगेटिव्ह बोलणार, इकॉनॉमिक्स हार्ड जाते, द्याविषयी सोडला विषय गेला रिझल्ट. बरोबर. मग त्याच्यामुळं मला वेळ लागला, मी म्हणत नाही की वेळ नाही लागला, वेळ गेला माझा, पण ती निगेटिव्ह विचार नसल्यामुळे मला कधी कळालं नाही की विषय हार्ड होत आहे, सोडून बी द्यायचं असतं. तुम्ही म्हणता वेळ गेलात, पण तुम्ही इम्प्रुव्हमेंट करत करत गेलात आणि शेवटी फायनली तुम्हाला यश मिळालं. आणि तुम्ही सांगितलं की आधी तुम्ही जॉब पण करत होते,
मग तो जॉब, बँकेतला जॉब सोडून अभ्यासाला सुरुवात केली की बँकेत जॉब जॉब सोडून स्किप करूनच. त्यावेळेस घरचे बोलले नाहीत काय? तेच ना, मग जॉब सोडते वेळेस कन्व्हिन्स केलं? कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, हा लग्नाला करून टाका, लग्न केलं म्हणजे कुठं जात नाही, ह्या गोष्टी आल्या. पण मी माझ्या मतावर ठाम होतो की कारण मला माहिती होतं प्रायव्हेटला किती जॉब केला 15-20 हजार रुपयामध्ये फॅमिली बॅकग्राऊंड चेंज होणार नाही, आई वडिलाचं कष्ट जाणार नाही. आणि माझं प्रत्येक गोष्टी मी आता ज्यावेळेस आता जॉब करतोय मी आरोग्य सेवक म्हणून जिल्हा परिषद लातूरला, तांदूळचा PSC ला आहे मी, तर तिथल्या स्टाफला पण मोस्ट ऑफ दी माहिती आहे. मी कारण ज्यावेळेस आता आरोग्य सेवक म्हणून आहे, माझी इन हँड सॅलरी 45 म्हणजे 45,000 आहे. मी तिथं वेतपाटक सिस्टम एक आईसारखे आहेत, त्यांना मी कंटिन्युअस म्हणत असतोय ही 45,000 माझे स्वतःचे, माझे आणि माझे म्हणजे वाईफ इन फ्युचरची बायको असेल त्यासाठी झाले. मग आई वडिलाचं काय? मग त्यासाठी मग आता कुठं क्लास 2, मग आता इथं कुठेतरी सॅलरीमध्ये ग्रोथ होणार, मग आई वडिलाचं कुठेतरी फ्युचर तिथं म्हणजे सिक्युअर झालं. जर पुढे फॅमिली पुढे अभ्यास चालू ठेवायचा, नंतरची पोस्ट काढायची, म्हणजे प्रायोरिटी आई वडील पाहिजेत. कारण मी माझं 45,000 मध्ये फॅमिली व्यवस्थित मेंटेन होती, पण आई वडिलाचं काय पुढे? ज्यांनी आपल्यासाठी एवढं केलं त्यांचं काय पुढे? मग त्या गोष्टीला कुठेतरी आणि दोन म्हणलं ना, ते असं माझा फ्लो चालला. 2020ला मी ज्यावेळेस अभ्यासात आलो, सुरुवात केली, बँक सोडली ना अभ्यासाला सुरुवात केली. ती सुरुवात कशी केली अभ्यासाची? तेच म्हणतो, आयोगाच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलं, युट्यूबला बघायचं, मग सत्कार म्हणजे ते पण कुठेतरी महत्वाचं आहे. असे PSI झालेले डिवाइस यांच्या मोटिवेशनल स्पीच ऐकायचे, असं पिटून उठायचं, आपण करायलाच पाहिजे. मग ते आणि काळ असा झाला पुन्हा त्यानंतर की एवढे बघितले पण पिटूनच उठायला गेलं. म्हणजे एवढे मोटिवेशनल स्पीच झाले, कोण काय बोलतोय म्हणजे काहीच वाटायला गेलं. पुन्हा म्हणलं आपलं बिघडलाय म्हणलं विषय, आपण अभ्यास करावा लागेल. म्हणजे मोबाईलच एवढा वापरला त्या पिरियडमध्ये, त्या पिरियडमध्ये जिओ आलतं फ्रीमध्ये, अनलिमिटेड जिओ. एवढे बघितले काहीच वाटायला. मग त्या पिरियडमध्ये 2020ला मी अभ्यासाला सुरुवात केली, युट्यूबला सिलेबस वगैरे बघितला आयोगाच्या वेबसाईटवरून, आणि नेमका लॉकडाऊन पडला. मग त्या लॉकडाऊन मध्ये लोकांचे म्हणजे असं तोटे झाले लॉकडाऊन, पण माझा त्यात असा फायदा झाला की लॉकडाऊनमुळे 2-2.5 वर्ष फ्री झालीच नव्हती त्या पिरियडमध्ये, बरोबर. 2020ची. आणि मला मी सिलेबस कव्हर करत, फर्स्ट रिडिंग चालू होती, कव्हर करत करत पहिली प्री दिली 2020ची. हे घरी राहूनच कुठं जायचं नाही. आई वडील वीटभट्टीवर कामाला होते मुरुडमध्ये, तिथंच एक पाठीमागं लॉकडाऊन मध्ये चिंचाचं झाड होतं. आई वडील पुढे काम करायचे, मी चिंचाच्या झाडाखाली जाऊन पाठीमागं बसायचं वाचत. लायब्ररी बंद होत्या त्यावेळेस, घरी बस वाटलं बसायचं, घरात उन्हाळ्यात गरमायला लागले की तिथं जाऊन बसायचं. आणि रानात म्हणजे वीटभट्टीचे कामं चालू होते आणि त्याच्या पाठीमागे झाड असल्यामुळे निवांत बसायचं. मग 2020ला पहिली प्री दिली, मग 28 मार्क आले. म्हणजे हे मार्क क्लिअर सांग, कारण त्यात कमीपणा नाहीच. बरोबर. कारण मला डायरेक्शन होती, घरी येऊन बॅकग्राऊंड एज्युकेशनल नव्हतं किंवा आई वडील सुशिक्षित आहेत, त्यांनी काहीतरी म्हणजे आपल्याला काहीतरी गायडन्स देतील असं काहीच नव्हतं. कारण सगळं शून्यातून निर्माण करायचं होतं, सगळं म्हणजे विचारून युट्यूबलाच. आणि मी जास्त विचारण्यापेक्षा सोशल मीडियाचा वापर करून माहिती मिळवलेला आहे. मग 28 मार्क पडले, मग गेले. मग ज्या 2020ची प्रे झाली, बॅक टू बॅक 3 प्रे होत्या, 20, 21, 22 लॉकडाऊन मध्ये अडकल्या होत्या. मग 6-6 महिन्याच्या फरकानं प्रे झालते त्या पिरियडमध्ये. मग 2000 लगेच 21ची दिली, 28 डायरेक्ट 42 वर स्कोर गेला. म्हणजे माझा स्कोर ग्रोथ अशी जम्प होईल होते स्कोर. मग 2022ला प्री दिली तर 56 स्कोर आला, म्हणजे बरोबर 14चा गॅप आलेला, 56.25. मग 22ची प्री दिली, मेन्सला क्वालिफाय झालो. कायद्याची शेवटची बॅच होती. बरोबर. कायद्या शेवटची बॅच सगळ्या कोण. आणि हे माझं म्हणलं ना, मला डायरेक्ट म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव होता कुठेतरी खेड्यात. मला सगळं समजलं की असं युट्यूबला हे ऐकायचे कायद्याला आउट ऑफ मार्क पडतात. मी फुल टाइम कायदा, आणि त्याच्या अगोदर मराठी इंग्लिश केलं तर थोडंफार. मग तिथं माझा गणला विषय की मराठी इंग्लिशच कमी मार्क आले. आणि कायद्याला मी युट्यूबला बघून बरोबर होतो कायद्याला, 55 मार्काला कायदा होता, मी 54 अटेम्प्ट केला, 53 करेक्ट आले माझे. म्हणजे कायदा टॉपला चालला, पण मराठी इंग्लिश गणली. पहिला पेपर गणला, 19ची लीड होती मेन्सला, आणि ग्राउंड क्वालिफाय झालं ना तेव्हापासून. बरोबर. आणि ती लीड होती, पण ती क्वालिफाय मुळे त्यावेळेस शेवटच्या कायद्याची बॅच म्हणून जे जुने जे होते विद्यार्थी, म्हणजे PSI तयारी करणं, कायदे 4-5 वर्षापासून करायलेले, त्यांच्यासोबत टक्कर होते ना शेवट बॅचमुळे. सगळे म्हणजे तापलेलं वातावरण होतं, ह्यात झालं तर अभिनय तो कमी नाही चालू होतं. मग ते जुन्या म्हणजे मुलांसोबत आपलं म्हणजे टिकू शकला नव्हतं त्या पिरियडमध्ये. आणि इंटरव्ह्यू वगैरे दिला, पण रिझल्ट मध्ये काय नाव नाही. रिझल्ट लागला 1 ऑगस्ट 2025ला, 24ला रिझल्ट आहे. 1 ऑगस्ट 2024ला रिझल्ट आहे. पण एवढा डिप्रेशनचा विषय होता ते. पण त्याच्या अगोदर 2 दिवस अगोदर 30 जुलै 2024ला लातूर ZP मध्ये आरोग्य सेवक म्हणून पदावर नियुक्ती झाली होती. त्याच्यामुळं इकडल्या रिझल्टचं काही एवढं वाटलं नाही. माझ्या आयुष्यातला पहिला रिझल्ट गेला म्हणलं ना, तलाठी गेला होता. तलाठी गेला असा भयानक, म्हणजे नॉर्मलायझेशनची प्रोसेस, आणि जिल्हा चुकला आमचा. लातूर जिल्ह्याला मी फॉर्म भरला आणि पुन्हा कॅन्सल केला, का तर 2 जागा आहेत म्हणून, आणि तीच बीडला टाकला. तर मला मार्क होते 183.97, लातूरचा कट ऑफ लागला 172, आणि बीडचा 184.34.
म्हणजे जिल्हा चुका भरल्याला 900 रुपये गेले माझे. शेवट तलाठी झालो नाही. एक दिवस माझा मित्र आहे शंकर शिंदे म्हणून, एक दिवस आम्ही मुरुडच्या बायपासनं फिरतो, त्याला टेन्शन आहे ना काहीतरी करून घेत आहे की म्हणजे फुल टेन्शन मध्ये. PSI व्हायचे होते म्हणून हा त्या गोष्टी घडल्या असतील. काय गोष्टी चांगल्यासाठीच, पण मी घरी सांगितलं होतं ना, आता आपलं ओपन मध्ये बसतोय म्हणलं, आता एवढे मार्क आलेत म्हणलं, आता काय विषयच बरोबर. नाही. आई बी म्हणजे सगळे असे की होतं ह्याचं म्हणून, पण एवढं टेन्शन मध्ये की पार. पण एवढ्या प्रोसेस मध्ये म्हणलं ना, वडिलाचं वारंवार नाव का घेतोय मी, की वडील असं अशिक्षित होते, पण मला कधी प्रेशर दिला तू काय करायलास काय नाही, कुठं जायलास, कधीच आज पण मी आलो नाही तर विचारलेलं नाही पुण्याला काम आहे असं. कारण त्यांनी माहिती की शिक्षणातलं त्यांना माहित नाही, मग ते फक्त कुठं जायलास आणि गेल्यास फोन कर पावसलेस एवढंच. मी त्यावेळेस रिझल्ट जरी केला ना, त्यांचं एवढं असायचं, गेलाय तर गेला, ह्याच्यापेक्षा भेटल दुसऱ्या वेळेस, एवढं काय टेन्शन घ्यायचं, होऊन जाईल बरोबर. असं. आता ज्यावेळेस 24ला, आता हे 2024ला PSI रिझल्ट लागला 5 मार्चला, त्यावेळेस मी म्हणजे, कारण आई वडिलांनी पाहुण्याला सगळीकडे झालं की पोरग PSI तयार करते, आणि माझा स्वभाव असा आहे की ओपन माइंडेड, कुणाला काय भ्यायचंय, करतोय तर करतोय, लाजायचं नाही. बरोबर. कारण आपल्याला स्वतःवर विश्वास नाही, मग घरच्यांनी आपल्यावर काय विश्वास ठेवणार आहेत. नातेवाईकांना होता का? नातेवाईकाला नातेवाईक तर असं झालं की एक वेळेस की 22ला मी इंटरव्ह्यू दिलेला, निका होतंय मग ह्याचं काय खरं आहे. झालेलं आहे. आणि कसं असतं, एक गोष्टी कळतात, आपण कोणाला असं म्हणणं हे आहे चुकीचं, पण परिस्थिती डाऊन असली ना, आपण फक्त ऐकू शकता, प्रत्युत्तर करू शकत नाही नाही. करू शकत. मग हे विषय होता. कारण 22ला मी इंटरव्ह्यू दिलता, आणि 19ची लीड असल्यामुळे त्याच्या अगोदर काय व्हायचं, 7-8 मार्काच्या लीडवर PSI व्हायचे, पण मला 19 म्हणलं आपण 100% PSI म्हणलं. मस्त म्हणजे आता व्यवस्थित स्टेटसला इंटरव्ह्यूला गेले, फोटो ठेवले, हल्ली वाटलं झालं PSI, रिझल्ट आला, GML आली, त्याच्यामध्ये आपलं काय होत नाही अंदाज दिसला. मग पाहुण्या रोडला वाटलं हा प्रत्येक वेळा असंच असतं होईल म्हणून. पण ज्यावेळेस आता 5 मार्चला त्यांना धप्पा होता थोडक्यात. म्हणजे अचानकच मी कुणाला सांगितलं ह्यावेळेस, यावेळेस सांगितलंच नाही. बरं. जे होईल ते अचानक ऑन द स्पॉट. मग व्यवस्थित सगळं झालं. आणि म्हणजे प्रत्येक वेळेनुसार मी म्हणजे असं की वडिलांना मला एवढं बॅकअप राहिलं ना, अशिक्षित असताना. आता ह्या 5 मार्चला सध्या वडिलांना सांगितलं होतं मी, की नाना माझं म्हणलं झालंय म्हणलं PSI मध्ये, त्यांना ऐकू गेलं नाही झालं. तेवढ्यात बी म्हणत होते मग काय टेन्शन घ्यायचं, पुढल्या वेळेस होईल म्हणले, टेन्शन घ्यायचं नाही म्हणले, होत असतंय म्हणले. म्हणजे एवढं त्यांचं शिक्षित नसताना त्यांनी मला प्रेशर दिलं नाही, किंवा मला डिप्रेशन मध्ये कसं काय झालं नाही काय, म्हणजे चिडत तर शब्द बी नाही होणार आहे. कारण आईला सारखं म्हणायचे ते की माझं लेकरू मला माहिती आहे, कारण त्याला दिसायचं की अभ्यास बी त्यांच्या समोरच करायचा मी. बरोबर. म्हणजे माझं असं ठरलेलं असायचं की ती गप्पा हे मारले, मी साईडला स्टडी चेअर घेऊन घरीच अभ्यास करायचा रात्री. म्हणजे त्यांनी 11-12 वाजेपर्यंत जागले, मी बी 11-12 वाजे जागायचं. म्हणजे कोणतरी जागत असले बरं वाटायचं जरा, असं राहायचं विषय. ज्या दिवशी रिझल्ट आला 5 मार्चला, त्या दिवशी काय सिच्युएशन होती? 5 मार्चला मी ड्युटीतून तांदूळ परत येत होतो, आणि रायगड पाटीवर आलं की म्हणजे सगळ्यात होते की उद्या GML येणार आहे. 4 मार्चला माझा इंटरव्ह्यू झाला. बरोबर. नाईटला बसलो, रात्री रेल्वेनं बसलो, गावाकडे गेलो, सकाळी ड्युटीला गेलो मी. आणि मन पोराचं चालू होतं की आपली GML 100% उद्या येणार आहे. मग मोबाईलमध्ये मेसेज, फक्त लक्ष मोबाईलकडे, कारण इंटरव्ह्यू 3-4ला संपणार हे माहित होतं. मोबाईलचा मेसेज पडला, नोटिफिकेशन आलं की पटमीने बघायचा. मला चांगलं आठवतंय की रायगव्हाण बॉस आहे त्यामध्ये होते, नोटिफिकेशन आलं. मग आलेले मी गाडी साईडला घेतली, आणि लगेच डाउनलोड बी होणार ती सगळे त्याच्यावर. 5-10 मिनिट थांबलो, आणि मग डाउनलोड झाली. मग रँक बघितला, सगळं विषय झाला. पण म्हणलं कुणाला नको सांगाय, म्हणजे आणि 2-4 मित्राला पाठवलं, क्लिअर बघा माझं झालंय का, जागा किती आहेत, आपलं बसतंय का, येण होतंय का. मग सगळ्याच एकंदरीत मत आलंय की झालंय. तोपर्यंत मला आठवतंय माझ्या आयुष्यात मी फोटो स्टुडिओला कधी गेलेलो नाही. मोबाईलमध्ये फक्त पासपोर्ट साईज फोटो काढायला जायचं. त्या दिवशी म्हणलं आता पोरं मागायला फोटो, म्हणजे मित्र एक होता शंकर, पण स्टेटसला ठेवायचं फोटो नाही आपला. मी आधीच सावळा, मोबाईलमध्ये फोटो काढला आधीच जास्त सावळा. त्या दिवशी फोटो स्टुडिओला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा गेलेलो मी, आणि फोटो काढले, पुन्हा मित्रांनी स्टेटस वगैरे ठेवणं. मग त्या दिवशी मला कॉल ज्या वेळेस आला, कंटिन्यू म्हणजे मोबाईल मी चार्जिंग लावून रात्री 11-11:30 चार्जिंगला लावून बोलू, 7000 mAh बॅटरी आहे. कंटिन्यू तोंड दुखायला पाणी पिऊ पिऊ बोलत होतो मी. म्हणजे एवढं. घरी कसं सांगितलं? घरी वडिलाला म्हणजे असं डोळ्यात पाण्यात वडिलाच्या गळ्याला पडलो, सांगितलं. घरी जाऊन सांगितलं का फोन करून? नाही, घरी जाऊन. मला त्यांचे एक्सप्रेशन बघायचे होते ना. मी रिझल्ट सगळ्याला माहिती आला, पण मी घरी कळू दिलं नव्हतं. मला त्यांचे डोळ्यात म्हणजे पाहायचं होतं नेमकं काय आहे. मग ते वडिला तर कळलं, पण आई रडायला लागली. म्हणजे एवढे सिच्युएशन की तिनं जे 18 विश्व दारिद्र्य बघितलं होतं, की जे कुठं तिच्या नवऱ्याला, म्हणजे आई माझी असं आहे ना, दोघांचं एवढं कॉम्बिनेशन व्यवस्थित आहे. वडिलाला व्यसन नाही, त्यांना व्यसन नसल्यामुळे हे आहे. म्हणजे त्या दोघांचं कॉम्बिनेशन असं आहे की तिला तिच्या नवऱ्याला जर स्पीड भेटला नाही तर ती माहेरला जायचं सोडून देणार. म्हणजे माझ्या आई ह्या विषयाचे म्हणजे मन तिच्या डोळ्यात बघितलं की तिच्या नवऱ्याला इथून पुढे एक PSIचा बाप म्हणून कुठेही गेलं तर रिस्पेक्ट, कुठं बसत उडं बस करायचं त्यांना जागा. मी माझ्या आईवडिला एवढं इमोशनल आहे, कारण त्यांनी एवढं सोसलंय माझ्यासाठी.
ते कुठलेच कोणी सोसणार नाही, तेवढं सोसलंय त्यांनी. बरोबर. नक्कीच. खरं तर तुमचा हा जो प्रवास होता, जे आजपर्यंत भरपूर अधिकारी आहेत. पहा, ग्रामीण भागातीलच हे विद्यार्थी असतात. प्रत्येकाचा एक वेगळा स्ट्रगल असतो. परंतु तो स्ट्रगल कुटुंबाचा आणि तुमचा तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिला. हम्म. घरी बसून तुम्ही अभ्यास केला आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच गोष्टींना तुम्ही मोटिवेशन म्हणून पाहिलं आणि आज हे यश संपादन केलंय. आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी खरं तर हे फक्त तुमचं यश नाहीये, हे तुमच्या खरं तर आईवडिलांचं यश आहे. आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी काय सांगाल, की आज अनेक विद्यार्थी असे आहेत की परिस्थितीचा बाऊ करतात, आमची परिस्थिती नाहीये त्याच्यामुळे, किंवा परिस्थितीचं खापर आपल्या अपयशावर फोडतात. काय सांगाल शेवटी? मला एक युवा शिरवाडकरच्या 2 ओळी आहेत, ते सांगतो. मी प्रत्येक वेळेस मला ज्यावेळेस मी सत्काराला बोललो तेच ओळी सांगतोय, की त्यात काय, आकाशात उडणाऱ्या पक्षाला क्षितिजाची पर्वा नसावी. आकाशात उडणाऱ्या पक्षाला क्षितिजाची पर्वा नसावी. घरटे काय बांधता येईल केव्हाही, फक्त क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनी असावी. क्या बात आहे. म्हणजे तुमची परिस्थिती काय आहे, तुम्ही कुठल्या परिस्थितीत बिलॉंग करता ह्याचं काही मॅटर नाही आयुष्यात. तुम्ही पुढे काय करायला त्या गोष्टी, म्हणजे तुमचं कर्तृत्व काय आहे. आणि ते आता परिस्थितीचा भावना, ह्या ज्याची प्रतिकूल परिस्थिती आहे, मला वाटतं त्यांनी त्या परिस्थितीला त्यांचा ऍसेट, एक हत्यार बनवलं पाहिजे, की आपली ही परिस्थिती आहे आणि प्रत्येकाच्या नशिबात नसते ही परिस्थिती. बरोबर. आणि ती प्रेरणा, ही परिस्थिती अशी असणं म्हणजे आतून एक पेटून उठल्यासारखं आहे, की आपल्याला काहीतरी सिद्ध करायचंय. मग परिस्थितीचा बाव करायचा नाही. फक्त आणखी एक सांगतो मी, की आलेला दिवस फक्त पुढे ढकलायचा. मी बहिणीचं लग्न झालं त्यावेळेस म्हणजे बँकेत होतो. त्यातून पुढे म्हणजे बँकेत असताना मी गेलो इंटरव्ह्यूला. पण माझ्याकडं म्हणजे फायनान्शियल काहीच नव्हतं. फक्त मला आठवते आईच्या गळ्यातले मनी मी ₹1200 मध्ये त्यावेळेस मोडले होते. ते बरं. पैसे घेऊन पुण्याला. मला माहित नव्हतं मी पुण्याला जायचे, 15 दिवस तिथे ट्रेनिंग करायची आणि मग जॉबला जॉईन व्हायचे. त्या 1200त काय मला काहीच माहित नव्हतं. फक्त मला माहित होतं की जायचंय आपल्याला, तिथं करत राहायचंय. आणि ते करत राहिलं आणि मला एवढं बॅट होती, महागार यायला पैसे नव्हते गावाकडे जायला. मी वडिलांकडून पुन्हा ₹500 घेऊन मग गावाकडे गेलो. आणि मी एमपी क्षेत्रात बी तेच झालं माझं. कारण माझ्याकडे फायनान्शियल परिस्थिती नव्हती. फक्त मला आलेला दिवस पुढे ढकलीत चालायचं होतं. म्हणजे हे कधी 3-4 वर्ष निघून गेले मला समजलं बी नाही. आणि मी जर त्याच वेळेस विचार जर केला असता, आपले 4 वर्ष पैसा कुठून येणार आहे, पुढे काय कसं काय जगायचं आपण, मी विचारच केला नाही. ते मी फक्त आलेला दिवस, आज अभ्यास केलाय ना, उद्या अभ्यास करायचा आहे. उद्या कुठली तरी फीस भरा नाही ना पैसे. मित्र होते माझे 2-3, रणजित धाकतोडे, शंकर शिंदे, धीरज पाडुळे. मग हे असे मित्र होते की त्यांनी योग्य वेळी मला फायनान्शियली मदत केली. आणि आता पुण्यामधले एक आहेत, वडिलाच्या मामाचा मुलगा आहे, माधव मगर म्हणून वकील आहेत. त्यांनी तर असे होते, मी ज्यावेळेस 24ला म्हणजे गेलो लातूर सेंटरला एक्झाम दिली आणि त्यांच्याकडे गेलो. लातूरला आले होते ते सासरवाडीला. आणि आम्ही तिथं ऑनलाईन म्हणजे गुगलवर उत्तर सर्च करीत होतो. आणि गुगलवर उत्तर काढत माझा 72 स्कोर आला. बरं. मग त्यांनी कधी स्पर्धा परीक्षा केली होती, त्यांना आत्मीयता होती की एवढ्या परिस्थितीतून यायला बाहेर. मग त्यांना मी कधीच पैसे मागितले नाहीत, काका मला कमी पडायले. त्यांनी स्वतःहून तुमची प्री निघाली जाताना पुस्तक घेऊन जावं, डायरेक्ट अकाउंटला 5,000 10,000 असं 2-4 महिने त्यांच्या मनात काय आलं, लगेच मनानच पैसे पाठवले. म्हणजे काका का पाठवले, राहू दे, कशाला कमी जास्त. म्हणजे तुमची परिस्थिती असल्या पुढचा दिवस असे चांगले म्हणजे एक देवरूपी माणसं जे असतात ऑटोमॅटिक इन होतात आपल्यासोबत. शेवटी याच्या मागे तुमची मेहनत आणि तुमची परिस्थिती, ह्या हां. दोन्ही गोष्टी, फक्त परिस्थिती तुमची हलाखीची आहे म्हणून ही मदत होत नसते. तुमची हां. त्याच्या मागची तळमळ, हां, ती बघून पण ती होती. बघून पण ह्या गोष्टी सगळ्या होतात. हां. खरं तर तुमच्या आजच्या या प्रवासावरून एक विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमची परिस्थिती कशी आहे याची जर जाणीव तुम्हाला असेल, तुमचे आई वडील काय करतात याची जर जाणीव असेल, तर निश्चित यश मिळवण्यासाठी तुम्हाला बाकी मोटिवेशनची गरज नाही. बरोबर. आणि विद्यार्थ्यांनी खरं तर आई वडिलांचं कष्ट तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर ते कष्ट करत होते आणि तुम्ही ते पाहत होते, हेच तुमचं मोटिवेशन होतं. खरं तर शेवटी ह्या सगळ्या प्रयत्नांना यश आलं आणि आज तुम्ही PSI झालात. तुम्ही सांगितलं की तुमचं स्वप्न अजूनही पुढची पोस्ट घेण्याचं आहे. हो. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती खरं तर हा प्रवास मांडला. हा जे विद्यार्थी परिस्थितीचं खापर आपल्या अपयशावरती फोडतात किंवा आपल्या अपयशाचं खापर परिस्थितीवर फोडतात, त्यांच्यासाठी खरंच हे मोटिवेशन असेल. त्यांचे डोळे उघडण्यासाठी ही खरं तर आजची मुलाखत असेल. वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमचा प्रवास तर मांडलात, परंतु खूप बहुमूल्य सल्ले देखील विद्यार्थ्यांना दिले. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.